हॅलो, नमस्कार. आज आपण पाहणार आहोत क्रीमी व्हेज कुर्मा, तो पण हॉटेल स्टाईल पद्धतीने. इथे मी तुमच्या आवडीच्या तुम्हाला ज्या भाज्या घ्यायच्या त्या घेऊ शकता तुम्ही. इथे मी फ्लावर, बटाटा, गाजर, बीन्स, टोमॅटो 1, हिरवी मिरची 5 ते 6 आणि 1 कांदा घेतलेला आहे. अद्रक आणि लसूणचे पेस्ट आहे. खडे मसाल्यामध्ये मिरे, लवंग, दालचिनी, हिरवा वेलदोडा, चक्रीफूल आणि तेजपत्ता, कढीपत्ता एवढं घेतलेलं आहे मी. इथे ओलं नारळ घेतलेलं आहे, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि काजू घेतलेले आहेत 3. आता आपल्याला याच्यामध्ये बडीशेप, थोड्याशा डाळ्या आणि खसखस टाकायची आणि हे मिक्सरला बारीक दळून घ्यायचे. आता आपण याला मिक्सरला दळून घेऊया. तुम्हाला ज्या पण भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या घेऊ शकता तुम्ही. याच्यामध्ये तुम्ही वाटाणा पण ॲड करू शकता. आता मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण जिरं टाकून घेणार आहोत. खडे मसाले टाकून घेणार आहोत. कढीपत्ता टाकलेला इथे मी आणि हिरवी मिरची. त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता याच्यात आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांद्याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे. एक अतिशय क्रीमी व्हेज कोरमा होतो आहे हा हॉटेल स्टाईल पद्धतीने. नक्की ट्राय करून बघा. याच्यात मी अद्रक आणि लसूणचा पेस्ट टाकलेली आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी टोमॅटो पण ॲड केलेला आहे. आता याच्यात आपल्याला पुदिना टाकायचा आहे. त्याच्यात मगाशी मी पुदिना दाखवलेला नाही आहे. मीठ टाकून घेऊया चवीपुरतं. 1 चम्मच मिरची पावडर, थोडीशी हळद, थोडासा धना पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता याच्यात आपण जे मगाशी वाटण वाटलंय ना ते टाकून घ्यायचे. त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता आपल्या भाज्या ॲड करू आपण याच्यामध्ये. या भाज्यांना पण आपण मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ अर्धा ग्लास एवढं गरम पाणी करून टाकायचं आहे. गरम पाणीच टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये, थंड पाणी टाकू नका. इथे मी गरम पाणी टाकून घेतलेले. आता याला आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे जवळजवळ 10 ते 15 मिनटं. अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे. त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया. नक्की ट्राय करून बघा हॉटेल स्टाईल पद्धतीने व्हेज कोरमा. चवीला अप्रतिम लागतो. आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका.